मंडळी, आज आपल्याला ठाऊक आहे, आजच्या दिवशी म्हणजेच 6 डिसेंबर 1956ला ज्ञानसूर्याचा सूर्यास्त झाला होता. डॉक्टर बाबासाहेबांच्या आठवणीने आज प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी पाणावतात, भिजतात. परंतु एक गोष्ट अशी घडते तेव्हा प्रत्येकाच्या भुवया उंचावतात. देशात दुःख आणि विदेशात मात्र झिंगाट. आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने झिंगाटवर थिरकायला, नाचायला, उधळायला बारामती सोडून वऱ्हाड निघालं बहरीनला. काय घडलं नेमकं? त्यासाठी हा व्हिडिओ आज लक्षपूर्वक बघा आणि ऐका. मंडळी, काल हळद होती, आज संगीत आणि उद्या आहे स्वागत समारंभ, अर्थातच लग्न वगैरे. अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्या लग्नाचा मुहूर्त भारतात निघत नव्हता, म्हणून विदेशात म्हणजे बहरीन या देशात अजित पवारांनी हा लग्न सोहळा आयोजित केला का? मुहूर्त भारतात नव्हतं का? हा प्रश्न आहे. गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणांनी अजित पवार चर्चेत आहेत. याच शाही लग्न सोहळ्याच्या निमित्ताने काल, आज आणि उद्या देशात काय घडलं, विदेशात काय घडलं, ते तुम्हाला ऐकायचं आहे. अजित पवार सोशल मीडियावर का ट्रोल होत आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या पूर्ण लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. बारामतीच्या पवारांची ही बातमी आहे. ही बातमी हल्ली ट्रेंडिंग मध्ये आहे, हे लक्षात घ्या. एक तरफ ज्ञान का सूरज डूबने पर मातम और दूसरी तरफ बड़े घर की शादी का आलम. मंडळी, समाजाचा आरसा असणारे नेते असोत, अभिनेते असोत किंवा खेळाडू असोत किंवा नामवंत समाजसेवक या भारतातले असोत, यांनी आपल्या प्रोफेशन व्यतिरिक्त काही वेगळ्या हालचाली जर का केल्या, व्यक्तिगत जीवनात म्हणा किंवा सामाजिक जीवनात, तर लगेच समाज त्यांना आरसा दाखवत असतो आणि त्यांची जागा देखील त्यांना सांगत असतो. कारण अनेक जण आपलं आयुष्य जगत असताना या क्षेत्रातील लोकांना आपला आदर्श मानत असतात. अनेक जण, सामान्य माणसं. त्यामुळे यांच्या जगण्यात एक प्रकारे काही प्रमाणात बंधनं येत असतात आणि ती त्यांना पाळायची असतातच, त्याला पर्याय नाही. पूर्वी या अशा क्षेत्रातील लोक आदर्शवादी का वाटायचे? या क्षेत्रातील लोक पूर्वी आदर्शवादी का वाटायचे? तर ते तशा पद्धतीने वागायचे, त्यांचं आचरण तसं असायचं. आणि म्हणूनच अभिनेते, खेळाडू, थोर समाज सुधारक एवढंच नाही तर अनेकांच्या दिवाणखान्यात आज तागायत भिंतीवर बाबासाहेब, गांधी, नेहरू, इव्हन इंदिरा गांधींच्या तस्बिरी लागलेल्या आहेत आजही. ही सर्व मंडळी गेल्यानंतर त्यांच्या आदराप्रित्यर्थ तस्बिरी लागल्या आहेत. तर ते हयात असताना त्यांचा किती आदर सन्मान असेल, लक्षात घ्या. ही कल्पना आपण केली तर कदाचित चित्र डोळ्यासमोर उभं होईल की त्यांची कामगिरी काय होती, त्यांचा सन्मान काय होता, त्यांचा आदर काय होता. परंतु अलीकडच्या काळात नेत्यांच्या नशिबी हा आदर सन्मान राहिलेला नाही. थोडं जरी पाऊल यांनी इकडे तिकडे वाकडं टाकलं की लगेच लोक हात धुवून त्यांच्या पाठीमागे लागतात. उठता बसता तोंडाच्या बंदुकीतून शब्दांच्या गोळ्या त्यांच्यावरती झाडतात. आता तर सोशल मीडियाचा काळ आहे, त्यामुळे हा सोशल मीडियाचा काळ असल्याने, नेटचं युग असल्याने या नेत्यांच्या विरोधात मनमुरादपणे लोक लिहितात. असाच प्रकार महाराष्ट्रात काल परवापासून घडतो आहे. ते कशासाठी घडते आहे ते सविस्तर समजून घ्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा धाकटा मुलगा, यांच्या धाकट्या मुलाचा जय पवार याचा लग्न सोहळा अजित पवारांनी विदेशात म्हणजे बहरीनला आयोजित केला. काल म्हणजे 5 तारखेला हळदीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. 6 तारखेला म्हणजे आज संगीत रजनी, त्या ठिकाणी संगीत संध्या आहे. उद्या 7 तारखेला लग्न सोहळा आणि स्वागत समारंभ हे आयोजित करण्यात आला आहे. आपल्या सर्वांना हे ठाऊक आहे की 6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि तो देशातच नव्हे तर जगभर लोक त्या दिवसाला मानतात, त्या दिवशी दुःख व्यक्त करतात. अर्थातच ज्ञानसूर्याचा सूर्यास्त झाला तो कधीच पुन्हा न उगवण्यासाठी. त्यामुळे भारतात, आपल्या देशात अतिशय अपार दुःखाचा हा दिवस असतो. मंडळी, बाबासाहेबाच्या आठवणींनी हा दिवस ओतप्रोत असतो. या दिवशी कुठल्याही प्रकारचं संगीत, गाजावाजा किंवा कुठलेही आनंदी कार्यक्रम नसतात. बहुतेक अनेक ठिकाणी देशात आनंदाची अनुभूती होणारे संगीत कार्यक्रम टाळले जातात.
मुद्दामून आजच्या दिवशी. परंतु याच 3 दिवसात अजित पवार यांनी आपल्या मुलाचं लग्न का आयोजित केलं, म्हणून काल परवापासून बाबासाहेबांचे अनेक अनुयायी सोशल मीडियावरून अजित पवारांवर टोले लगावत आहे, टीका करीत आहे, त्यांना ट्रोल करीत आहे. तसं पाहिलं तर कदाचित हा निव्वळ योगायोग असावा असंही आपण म्हणू शकतो. जाणून बुजून 6 डिसेंबरचंच औचित्य साधून अजित पवारांनी हा लग्न सोहळा आयोजित केला असेल असं वाटत नाही. किंवा याच तारखा त्यांना सुविधेच्या वाटल्या असतील आणि 6 डिसेंबर हा बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे म्हणून त्यांनी भारत सोडून विदेशात हा लग्न सोहळा आयोजित केला का, हा देखील एक प्रश्न आहेच, उपस्थित होतो. असाही अनेकांचा अंदाज असू शकतो. आता यापैकी नेमकं काय कारण असावं ते त्या अजित पवारांनाच माहिती, त्यांच्या मुलाला माहिती. आपल्या माहितीत हे नाही. परंतु यावरून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की जनप्रतिनिधी असोत किंवा नेते असोत, अन्य काही अभिनेते असोत, यांनी किती पावलं फुंकून टाकावी हा विचार त्यांना करावा लागतो. कदाचित अनेक ठिकाणी देशात आज विवाह सोहळे असतीलही, काही कार्यक्रम असतील, नाही असं नाही. परंतु ज्यांच्याकडे असं काही असेल ते अगदी सर्वसामान्य लोक असतील तर त्यांच्याबद्दल अशा प्रकारे चर्चा होण्याचं काही कारणच नाही किंवा त्यांना ट्रोल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु हे नेते, अभिनेते यासारख्या लोकांना अतिशय विचारपूर्वक असे निर्णय घ्यावे लागतात, कारण ते नेहमी समाजाभिमुख असतात, समाजात फिरतात, लोकांना धडे देतात, ज्ञान पाजतात, भाषणं देतात. लग्न समारंभच नाही तर अगदी छोटेखानी काही कार्यक्रम अथवा कामं असतील किंवा त्यांचं वैयक्तिक जीवन हे चुकून सार्वजनिक होत असेल तेव्हा देखील अनेकदा ही मंडळी ट्रोल होत असते, हे लक्षात घ्या. त्यांना अतिशय फुंकून पावलं टाकावी लागतात आणि त्यांना या अशा सर्व गोष्टींची सवय देखील झालेली असते, हेही लक्षात घ्या. परंतु नेमका याच संधीचा फायदा माध्यमांना मिळतो. मग बातम्या तयार होतात, मग हेडलाईन्स तयार होतात, ब्रेकिंग न्यूज बाहेर येतात आणि मग जनमानसात एकच चर्चा सुरू होते. काल जय पवार यांच्या हळदीच्या कार्यक्रमातील अजित पवारांचा झिंगाट या गाण्यावरील डान्स हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रचंड अनेक मीम्स त्याचे तयार होत आहेत. आज अनेक साइट्सवर त्या डान्सचे मीम्स देखील बघायला आपल्याला मिळतील. मंडळी, डॉक्टर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आणि त्याच दिवशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा झिंगाट डान्स हे काही फारसं चित्र लोकांना आवडलं नाही. हा जरी त्यांच्याप्रमाणे योगायोग असला तरीही. आणि म्हणूनच मग सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस पडायला सुरुवात झाली कालपासून, परवापासूनच, जेव्हापासून लोकांना हे कळलं तेव्हापासून. आणि अलीकडे अनेक नेते अगदी निगरगट होऊन वागतात हेही लोकांना माहीत झालं आहे. त्यामुळे लोकांना या नेत्यांबद्दल फारसा अलीकडे काही आदर मान राहिला नाही. अजित पवारांचा दुसरा मुलगा पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा हल्ली महाराष्ट्रात चर्चेत आहे, तुम्हाला माहिती आहे. अंजली दमानिया त्यांच्या मागे हात धुवून लागल्या आहेत, त्या दिल्लीलाही गेल्या होत्या अमित शहांना भेटायला या प्रकरणाबद्दल. त्यापूर्वी काकांना सोडून आपली वेगळी चूल मांडण्याचा राजकीय खेळ सुद्धा लोकांनी पाहिला, तोही लोकांना भावला नाही, पटला नाही. त्यानंतर अनेकदा अजित पवार वादग्रस्त विधान करतात. मागील काही दिवसांपूर्वी जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होतं बच्चू कडू साहेबांचं, तेव्हा शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना देखील ते भान हरपून बोलले. त्यामुळे शेतकरी फार जाम चिडलेले आहेत त्यांच्यावर. त्यामुळे आधीच अनेक कारणांमुळे अजित पवार चर्चेत आहेत आणि आता पुन्हा त्यात हा मिठाचा खडा पडला. त्यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यावरून ते आता हल्ली ट्रोल होत आहेत. तर योगायोग म्हणावा की त्यांनी मुद्दामून केलं म्हणावं, हे काही आपल्याला उत्तर याचं सांगता येणार नाही मंडळी. असो, आज हा विषय होता. आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचं व्यक्त होणं गरजेचं आहे. मंडळी, आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. ज्ञानाच्या अथांग सागरामुळेच आज आपण मोकळा श्वास या पृथ्वीवर घेत आहोत, या भारतात घेत आहोत आणि सन्मानाने जगत आहोत. त्यांच्या अथांग अशा कार्याला सलाम ठोकून त्यांना विनम्र आदरांजली आपण वाहूया मंडळी. जय भीम, जय भारत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुर्तास सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ, हा विषय शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.